जाऊया आपण मैदानामध्ये. आजचा हा चौथा दिवस टिंगरे सरका चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. विशाल भाऊ टिंगरे यावेळेस मात्र अगदी आपण पाहतोय सरळ बॅटने फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. अगदी अप्रतिम फटका धनंजयच्या बॅट मधून येतोय. हा एक ब्रँडेड चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केली, त्यानंतर एक्स्ट्रा आली होती, परंतु हा फटका मात्र टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्ले भेदलाय आणि एक दमदार चौकार, 4 धावा आल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने 6 धावा. यावेळेस आकाश काळे यांच्या बॅटमधून आलेला एक जबरदस्त तडाखा आणि हा येतोय षटकार, 6 धावा. टिंगरे सरकार चषकाचा एक ब्रँडेड षटकार. चांगला पाहायला मिळाला, लांबी देखील खूप चांगली गाठली आणि खासियत नो लुक शॉट जो अलीकडे क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्ध झालाय आणि ही खासियत आहे या खेळाडूची. बॉडी चांगल्या पद्धतीने स्टेबल केलं. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. विकेट येणार का? तर नक्कीच झेलबादच्या स्वरूपामध्ये संघाला बसलेला पहिला धक्का. धनंजय मात्र कॉट बिहाइंड द विकेट. विकेटची प्रतीक्षा होती आणि अखेर ती बोल्टच्या रूपाने फलंदाज बाद होते. मजरच्या खात्यामध्ये विकेट. पहिला ब्रेक थ्रू मजरने ते मिळून दिला. बॅटचा फेस खूप वरती आला, चेंडू हवेत एलिव्हेशन चेंडूला होतं आणि ते पहा मजरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1 गडी बाद. धावांवर पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यष्टी रक्षकाकडून झालेली चूक आणि या मिळत आहेत 22च्या 4 धावा. दिलंय परंतु त्यांचं काम फार मोठं आहे. मग याच मैदानावर तुम्ही जर पाहिलं ना, यावेळेस मात्र आकाश काळेच्या बॅट मधून येतोय एक सनसनीत जलवा, षटकार, 6 धावा. त्याची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर नेहमीच आक्रमकता ठासून भरलेली असते. यावेळेला देखील पुढे सरसावत त्याने प्रहार केला, पुढे जाऊन केलाय वार. देवा आता उघडदार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि या षटकाराबरोबर चूक झाली आहे. फ्री हिट स्लॉक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला टर्न झालाय, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक कडक कडकडीत प्रहार, चौकार, 4 धावा. मिळतोय. आकाश दाखवून देत आहेत मी हमराज मृत्युंजय या संघामध्ये माझी निवड का झाली होती आणि ते आपल्या फलंदाजीच्या जोरावर आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावताना पाहायला मिळतोय. आणि आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जो टिंगरे सारखी अशी बॅटिंग आकाशची पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस प्रशांतच्या बॅट मधून वातावरण शांत होतं ते अशांत करून देणारा षटकार, 6 धावा. टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. आजचं नाव प्रशांत आहे, मात्र त्याने गोलंदाजाला शांत केलं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकाराला षटकारबरोबर धावसंख्या उभारी घेईल. धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचलेली आतापर्यंत 52 धावा, 50 अप संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अभिने दाखवलाय सरळ बॅटचा फटका आणि 440चा झटका, येतोय षटकार, 6 धावा. बॅट मधून जो टक असा स्वीट साऊंड आला त्यानंतर निश्चित झालं होतं. पहा ऍक्शन रिप्ले. पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावांचा बॉल या डावातला. ओ यावेळेला लेफ्ट मोदी विकेटने एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल बाहेर निघतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, पंच तटस्थ भूमिकेमध्ये होते. हा डॉट बॉल त्यांनी सांगितलाय. बरोबरच धावांचं लक्ष असणार आहे. आकाश काळेने 12 बॉलमध्ये 24 काढल्या, धनंजय कांबळेने 8 बॉलमध्ये 15चं योगदान दिलं. अभि पळसकरने 13 बॉलमध्ये 14 धावांचा एक चांगला कॅमिओ दिला. प्रशांत कदमच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, एक्स्ट्रामध्ये 7 होत्या. गोलंदाजांचं जर आपण पृथक्क्रम पाहिलं, ऋषीने 1 षटक टाकलं, 15 धावा खर्च केला. विकेटचा कॉलम खाली आहे. सलमानने 2 षटकं टाकली, 28 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मझरने 2 षटकं टाकली, 16 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आणि निसारने 1 षटक टाकलेला आहे. तर पहिला डाव संपलाय. जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे मनीष पाटील सर आपल्यासोबत अतिथी असणार आहे. टॉससाठी आदरणीय सुरेशजी चव्हाण सर, लेजंड प्लेअर ढिंगडॉंग आणि त्यांच्या बरोबरने तेजसजी भोसले, पुणे पोलीस, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये या. इट्स ओ टू यू मनीष सर. बॉल शॉट ऑन पूल, बॉल विकास राठोड यांच्या वतीने हा प्रयत्न आणि विकास राठोडच्या खात्यात जाते विकेट. गल्लीला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला, विकेट डाऊन. अगदी याला पाहायला मिळाला बॅटर प्रणयचा आणि झेल देऊन बाद होताना पाहायला मिळत आहेत कुणाल पवार. चला पुन्हा एकदा आपण मिस्टेक क्लिअर करूया. एक जबरदस्त टीम सातत्याला आपण पाहतो. या ठिकाणी फटका हवेत आहे, लॉंग ऑफला चकवत, बॉल सीमारेषा पार, फॅन्टॅस्टिक.
या 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 11 धावा धावफलकावर. वैभव वसव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि काय जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. परंतु पंच नक्कीच निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवणार आहेत आणि पीस कॅच ड्रॉपचा भुर्दंड भोगावा लागेल का ते पाहूया. बघा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेक करूया. या ठिकाणी तो उत्तम झेल जी चर्चा आपण केली होती या अगोदर, जास्त वेळ झाला नाहीये, खूप चांगला झेल त्या ठिकाणी डीप मध्ये कंप्लीट केला गेला होता. तो म्हणजेच संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान बॉल हवेत आहे. धावांची भूक पूर्ण करताना बॉलला हुक केलं. सीमारेषा पार बॉल चौकार. पहिला चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपण रुचीच्या बॅट मधून पाहतोय. अगदी टिंगरे सरकार चषक म्हटलं ना, ज्या दिवशी या स्पर्धेची उद्घोषणा केली जाते ना, त्या रात्री या स्पर्धेमध्ये सर्व संघ फुल हो. पहिला चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपण रुचीच्या बॅट मधून पाहतोय. अगदी टिंगरे सरकार चषक म्हटलं ना, ज्या दिवशी या स्पर्धेची उद्घोषणा केली जाते ना, त्या रात्री या स्पर्धेमध्ये सर्व संघ फुल हो. यावेळेस मात्र पहिला चेंडू पुल केलाय आणि होतोय सरळ गुल. रुचीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. चेंडू यावेळेस मात्र रुचीच्या बॅट मधून येतोय गगनाला गवसणी घालणारा एक प्रिमिंडस षटकार. 6 धावा काढला. ही मेरिटवर केलेली बॅटिंग आहे आणि यावेळेस मात्र बॅटची कडा आणि यष्टिरक्षकाने टिपलाय झेल आणि खेळाडूचं मात्र कौतुक असेल. फलंदाज पंचांनी बाद घोषित केलं नव्हतं, परंतु स्वतः जागा सोडलीये. ठिकाणी संघाला ऋषीची गरज असताना पंचांची निर्णयाची वाट न पाहता तो पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने सरकला. बघा पुन्हा एकदा पाहतोय पंचांनी बाद दिलं नाही, पण मात्र त्यांनी जागा सोडली. टाळ्या होऊन जाऊ द्या ऋषीसाठी. संघाला गरज असताना त्यांनी त्याची इमानदारी बाळगली, त्याबद्दल ऋषी तुझं खूप सारं अभिनंदन. बॅटिंग देखील आणि वैभवने खातं खोललं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन पीव्हीआर स्पोर्ट्स बिबेवाडी. जबरदस्त चेंडू वैभव येसव यांनी हाताळला आणि पहिल्या चेंडूवर सलमान शेख कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त. आणि पहिल्याच बॉलवर थोडीशी शैली बदलली खेळण्याची. 2 फलंदाज एकाच एंडला आहे. माघार घेण्याची इच्छा कोणाचीच नाहीये, पण पाहूया आता माघार नेमका घेतोय का. मीर फयाजला माघार घ्यावी लागते आणि हा पहिला बॉल जो आहे देखील आगमन होतंय. याचं देखील टिंगरे सरकार चषक या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजक ही भूमिका खूप महत्वाची आहे. चंद्रशेखरजी मोरे हे देखील एक उत्तम आयोजक आहेत. संविधान चषकाच्या माध्यमातून ते देखील प्रत्येक संघाला योग्य तो न्याय देण्याचं काम करतात आणि म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आयोजकांना खूप मान सन्मान मिळतो. जी स्पर्धा यावेळेस मात्र खेळलाय समोरच्या बाजूला. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेने, सरळ पोहोचतोय सीमा पार. षटकाराला थोडासा उशीर झाला आणि या सामन्यामध्ये विजय पताका फडकवताना पाहायला मिळतोय पीव्हीआर स्पोर्ट्स बिबेवाडी. हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी पताका फडकवताना पाहायला मिळतोय आणि सोयल 11 नांदेड या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला, परंतु काही हरकत नाही. इथे खेळायला आलात त्याबद्दल आपलं देखील टिंगरे सरकार चषक आणि त्याचे संपूर्ण आयोजन कमिटी, भरदादा टिंगरे, आशिषदादा मारणे यांच्या वतीने तुमचं देखील मनापासून आभार.